आज सगळ्यात आधी स्वतःचं आवरून घेतलं, अंघोळ वगैरे केली आणि देवपूजा करून घेतली. त्यानंतर आता बाकीचं काम तर आवरलेलंच होतं. दूधही गरम करून घेतलं होतं. त्यानंतर म्हणजे बेडवरचा राडा थोडा आवरून घ्यावा. इथं सारखे शॅम्पूचे खेळणे पडलेले असतात, तेही आवरून घेतले. त्यानंतर गावाकडून काही भाज्या आलेल्या होत्या, त्या काही निवडून घेतल्या, जेणेकरून सायंकाळच्या स्वयंपाकाला कामी येतात. तर गावाकडून आलं की सगळ्यात आधी हेच काम असतं की त्यांना व्यवस्थित निवडून ठेवून द्यायचं असतं, नाहीतर सुकून जातात. आता वालाच्या शेंगा दिलेल्या होत्या, त्या सुकतील म्हणून आधीच निवडून घेतल्या. आता ह्या अशा भाज्या निवडून मी थोडा वेळ हवेला ठेवत असते, जेणेकरून खराब होणार नाहीत. कारण की फ्रीज नाही आहे आणि फ्रीज नसल्यामुळं भाज्या लवकर खराब होतात. त्यामुळे अशा निवडल्याच्या नंतर आणि थोड्याशा हवेला ठेवल्याच्या नंतर व्यवस्थित राहतात. आता हे सगळं काम करत होते तोपर्यंत शंभू झोपलेला होता आणि पिऊ पप्पासोबत गेलेली फिरायला. आणि ते झोपलेला असला की माझी पटापट कामं होऊन जातात सगळे. त्यामुळे लवकरच आवरून घेतलं. माझं सगळं काम झालंच होतं आणि शंभू झोपेतून उठला. मग त्याचेही थोडेसे लाड केले. नंतर ते खेळत आहे तोपर्यंत म्हणलं आपलं हेअर केअर रुटीन करावं थोडंसं. आणि ही जी होम रेमेडी बनवली होती, ही दिवसातून 2 वेळा स्कॅल्पला स्प्रे करते आणि थोडा वेळ मसाज करते. आता हे मी 2-3 दिवसापूर्वी बनवलेलं होतं. 3 दिवस सहज टिकतं हे. त्यानंतर वेणी घालून घेतली आणि आजच्यासाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. बाय.